नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की फोर टक्स ब्लाऊजचे टक्स अगदी परफेक्ट पद्धतीने घ्यायची कसे. तर ह्या पद्धतीने जर टक्स घ्याल ना तर आपलं फोर टक्स ब्लाऊज असतो ना तर फ्रंट साईडला खूप फिटिंग सुंदर बसते. तर ह्या पद्धतीने एकदा टक्स नक्की घेऊन बघा, तर तुम्हाला फिटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि खूप परफेक्ट आपली फिटिंग बसणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण करूया सुरुवात. तर बघू शकता, हा 40 चेस्टचा फोर टक्स म्हणजे हाफ कटोरी ब्लाऊज आहे आणि त्याचे मी आज तुम्हाला टक्स घ्यायला सांगणार आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, तर हे अगोदर मी अस्तर लावून घेतलेला आहे. ह्या अस्तरचा ब्लाऊज आहे. तर ह्या दोन्हींचा आपल्याला करायचं आहे मध्य, बघू शकता. आणि मध्यापासून आपल्याला असं इथून सरळ रेषा मारून घ्यायचे. त्याच्यानंतर बघू शकता, हा टक्स आहे ना, हा घेतलेला आहे मी 5.25 इंचावरती आणि त्याची उंची बघू शकता 2.5 इंच घेतलेली आहे मी. आणि हा जो टक्स आहे ना, हा 2 इंच रुंदीला घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला बघू शकता तुम्ही, ह्या 2 इंचा केलेला आहे मध्य आणि तिथून अर्धा इंच आपल्याला हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी क्रॉसमध्ये थोडीशी रेषा आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा असा क्रॉसमध्ये असा हा आपला टक्स असणार आहे. आणि ह्याच्यामधील अंतर जास्तीत जास्त 1.5 एवढं आपल्याला पाहिजे, तरच आपलं फिटिंग परफेक्ट बसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेहमी ह्यावर टक्स घेत बसायचं नाही. तर सरळ हा भाग आहे ना, ह्याच्यावरती ठेवून आपल्याला असं करून हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही साईडचं आपलं मार्किंग झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे की आपल्याला टक्स घ्यायचे. हे 3 जे टक्स असतात ना, हे 3 असतात पाव इंचाचे आणि हा असतो मोठा टक्स, म्हणजे हा 2 इंचाचा टक्स आपला येतो आणि हा चेस्टच्या मापानुसार असतो ह्या टक्सची रुंदी आणि उंची. तर आता हा 40 चेस्टचा आहे म्हणजे 2 इंच मी रुंदी घेतलेली आहे. जर जास्त चेस्टचं माप असेल तर जास्तीत जास्त इथलं अंतर असं ना 3 इंच वगैरे येतं. तर आत्ता आपण टक्स घेऊन बघूया. तर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आता हा टक्स घ्यायचा आहे. तर ह्या साईडला पण आपण त्याच पद्धतीने टक्स घेणार आहोत. टक्स ज्या वेळेस आपला समाप्त होतो ना, त्यावेळेस जो दोरा राहतो ना, तो जरा जास्त एक्स्ट्रा ठेवत जावा. काय होतं, जर कमी दोरा ठेवला तर बऱ्याच वेळा टीप आपली जी मारलेली टीप असते ना, ती उसवायची दाट शक्यता असते. तर त्यामुळं थोडासा एक्स्ट्रा जो असतो ना, हा दोरा तुम्ही सोडत जावा, त्यामुळे आपली टीप लवकर उसवणार नाही. तर बघू शकता किती छान असं आपल्या ह्या फ्रंट साईडला हे पफ व्यवस्थित आलेले आहे. तर ह्या पद्धतीनं पफ येणं फार गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्या ब्लाऊजला फिटिंग परफेक्ट बसणार नाही. तर हे दोन्ही आपले आता टक्स मारून झालेले आहेत. आता आपल्याला योक पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला थोडंसं इथं कट मारून घ्यायचं आहे. ह्या पण साईडला तसंच करायचं आहे, थोडासा कट मारून घ्यायचा आहे शेप देऊन. तर आता दोन्ही भाग व्यवस्थित झाले की नाही चेक करून घ्या आणि मगच आपल्याला योकपट्टी जोडायला सुरुवात करायची आहे. तर हे अस्तर लावून घेतलेलं आहे योकपट्टीला मी. आता आपण हे जो तुम्हाला दिसतं ना, हा रुंदीला जास्त आहे हा भाग इकडे येणार, म्हणजे जिथं आपण हुकलूक पट्टी आहे ना, त्या साईडला आपला जास्तीचा भाग येणार आणि कमीचा ह्या साईडला जाणार. तर आता इथून आपण जोडायला सुरुवात करणार आहोत. ह्या साईडला पण आपल्याला योकपट्टी जोडून घ्यायची आहे.
तर आता आपण असं ह्या साईडला अस्तर जोडून घेऊयात योगपट्टीचं. तर आता आपण हे पूर्ण आपला हा भाग बाहेर काढून घेऊया. जो जादा भाग झालेला असतो ना योगपट्टीचा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता ह्या पद्धतीने आपण 4 टक्स घेतलेले आहेत, योगपट्टी जोडून घेतलेली आहे. तुम्ही जर मी जे हे टक्स घेण्याची पद्धत दाखवलेली आहे ना त्या पद्धतीने जर तुम्ही टक्स घ्याल तर ब्लाऊज खूप परफेक्ट तुम्हाला बसणार आहे आणि ब्लाऊजच्या टक्समध्ये फ्रंट साईडला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. एकदा ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की तुमचा ब्लाऊज स्टिच करून बघा, परफेक्ट 100% बसणार आहे. तर मैत्रिणींनो खूप सोपी आणि खूप छान पद्धत मी सांगितलेली आहे. ज्या पद्धतीनं मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते ती पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीनं तुम्ही एकदा ब्लाऊज शिवून नक्की बघा. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.